नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्वेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण मूव्हिंग ॲव्हरेज हा इंडिकेटर पाहणार आहोत. मूव्हिंग ॲव्हरेज हा मित्रांनो सर्वात बेस्ट इंडिकेटर आहे. याच्या मदतीने तुम्हाला खूप चांगले ट्रेड भेटू शकतात आणि जर तुम्ही याला व्यवस्थित शिकलात तर याची ॲक्युरेसी 90% पेक्षा जास्त आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे आपण नॉर्मल ॲव्हरेज काढतो, समजा 5 लोक आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे सरासरी किती पैसे आहेत ते पाहायचे असेल, तर आपण काय करणार? त्या पैशांचे ॲव्हरेज काढणार. म्हणजे त्यांच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यांची बेरीज करून त्याला 5 ने डिवाईड करणार, बरोबर? म्हणजे समजा एकाकडे ₹500 आहेत, दुसऱ्याकडे ₹1000 आहेत, तिसऱ्याकडे ₹1500 आहेत, चौथ्याकडे ₹200 आहेत आणि पाचव्याकडे ₹800 आहेत. म्हणजे टोटल किती झाले? हे 500 प्लस हे 1000 प्लस हे 1500 प्लस हे 200 प्लस हे 800 टोटल झाले 4000. याला 5 ने डिवाईड केले तर किती झाले? 800. म्हणजे 5 लोकांकडे सरासरी ₹800 आहेत असं आपण म्हणू शकतो, बरोबर? सेम असंच मूव्हिंग ॲव्हरेज पण काम करते. समजा 20 मूव्हिंग ॲव्हरेज असेल म्हणजे ती मागील 20 कॅन्डलची ॲव्हरेज प्राईस दाखवते. सेम 50 मूव्हिंग ॲव्हरेज असेल तर ती मागील 50 कॅन्डलची ॲव्हरेज प्राईस दाखवते. समजलं? मग आता याला तुम्ही म्हणाल मूव्हिंग ॲव्हरेज का बोललं जातं? कारण सिंपल आहे. जसं जसं चार्टमध्ये पुढे कॅन्डल्स बनतात तसं तसं पुढील कॅन्डल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये ॲड होते आणि शेवटची कॅन्डल कमी होत जाते. म्हणून याला मूव्हिंग ॲव्हरेज बोललं जातं. कारण हे चार्टसोबत मूव्ह करत असते म्हणून. समजलं? आता मूव्हिंग ॲव्हरेजचे काही प्रकार आहेत. जसे SMA सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, WMA वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज, AMA ॲडॅप्टिव्ह मूव्हिंग ॲव्हरेज. आता याला मी थिअरॉटिकली समजावत बसणार नाही, तुम्हाला थोडक्यात सांगतो. हवं तर तुम्ही नंतर गुगल करा. तर सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज ही स्लो मूव्हिंग लाईन असते आणि EMA, WMA आणि AMA यामध्ये रिसेंट प्राईजला जास्त वेटेज दिलेलं असतं. त्यामुळे या कम्पॅरेटिव्हली फास्ट लाईन असतात. आणि AMA ही या सर्वांपेक्षा जास्त स्टेबल असते. यामध्ये नॉईज कमी असतो, त्यामुळे ही बेटर सिग्नल देते. आता यामधील मी पर्सनली फक्त 2च मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो, सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. कारण मार्केटमध्ये बघा बरेच इंडिकेटर्स आहेत, बऱ्याच स्ट्रॅटजीज आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्वच वापरायची गरज लागत नाही. त्यामुळे मी फक्त या 2च मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बाकीचेसुद्धा ट्राय करू शकता. तर मुद्द्यावर येऊया. तर मोस्टली बघा सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज ही स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी वापरली जाते किंवा याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी वापरली जाते असं सुद्धा म्हणू शकता. आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज ही इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरली जाते. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही स्विंग ट्रेडिंगला सुद्धा वापरू शकता आणि पोझिशनल ट्रेडिंगला सुद्धा वापरू शकता. परंतु माझ्या अकॉर्डिंग सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज पोझिशनल ट्रेडिंगमध्ये जास्त ॲक्युरेट सिग्नल देते कारण ती जास्त व्हॉलाटाईल नसते. तर आधी आपण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज बघूया. तर इथे इंडिकेटरवरती जा आणि इथे मूव्हिंग ॲव्हरेज असं टाईप करा आणि याच्यावरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला ही ब्ल्यू लाईन दिसत असेल तर ही मूव्हिंग ॲव्हरेज आहे. आता बाय डिफॉल्ट याची लेंथ 9 आहे, म्हणजे ही 9 कॅन्डलची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. याला आपण चेंज करून 200 करूया. आता तुम्ही म्हणाल 200च का? कारण मार्केटमध्ये ठराविकच मूव्हिंग ॲव्हरेज जास्त वापरल्या जातात. लाँग टर्म ट्रेडिंगसाठी 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज वापरली जाते. स्विंग ट्रेडिंगसाठी 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज वापरली जाते. इथे इनपुटमध्ये 9च्या जागी फक्त 200 टाईप करा आणि ओके करा. इथे ही 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज दिसत असेल. आता इथे आपण डेली टाईम फ्रेमचा चार्ट लावलेला आहे कारण लाँग टर्म ट्रेडिंगमध्ये आपण फक्त डेली आणि वीकली टाईम फ्रेम कन्सिडर करतो. आता ही 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला मार्केटचा ट्रेंड सांगते. म्हणजे जर प्राईज या 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करत असेल तर बुलिश ट्रेंड समजला जातो आणि 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करत असेल तर बेरिश ट्रेंड समजला जातो. आणि जर प्राईस 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास ट्रेड करत असेल तर साईडवेज मार्केट समजलं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीने मार्केटचा ट्रेंड समजायला मदत होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज ही डायनॅमिक सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे काम करते. डायनॅमिक म्हणजे काय? तर ती प्राईस बरोबर मूव्ह करते म्हणून तिला डायनॅमिक बोललं जातं. आणि आपण रेग्युलर सपोर्ट रेजिस्टन्स वापरतो त्याला आपण स्टॅटिक सपोर्ट रेजिस्टन्स बोलतो. तर मूव्हिंग ॲव्हरेज ही डायनॅमिक सपोर्ट रेजिस्टन्सचे काम करते. मग जेव्हा जेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज ट्रेंडिंग असेल, समजा वरच्या बाजूला ट्रेंडिंग असेल, तर तेव्हा ज्या वेळी प्राईस मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येईल तिथून बुलिश कन्फर्मेशन घेऊन तुम्ही बाईंगसाठी ट्रेड करू शकता. सिमिलरली सेम ज्यावेळी मूव्हिंग ॲव्हरेज खालच्या बाजूला ट्रेंडिंग असेल त्यावेळी जेव्हा जेव्हा प्राईस मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येईल तेव्हा तिथून तुम्ही शॉर्ट करू शकता.
ही ट्रेड करण्याची सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. फक्त एक लक्षात असू दे की ज्यावेळी मूव्हिंग ॲव्हरेज साईडवेज ट्रेड करते किंवा फ्लॅट असते त्यावेळी आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. आपल्याला ट्रेड अवॉइड करायचा आहे. आता यामध्ये काहीजण क्रॉसओव्हरची स्ट्रॅटेजीसुद्धा वापरतात. तुम्हाला तीसुद्धा सांगतो. तर इथे अजून एक मूव्हिंग ॲव्हरेज ॲड करा आणि त्याची लेंथ आपण 50 करणार आहोत. तुम्ही हवं तर याचा कलरही चेंज करू शकता म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. आता इथे बघा तर इथे ही छोटी मूव्हिंग ॲव्हरेज मोठ्या मूव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या बाजूला क्रॉस करते. याला गोल्डन क्रॉस बोललं जातं. तर हा बुलिश सिग्नल समजला जातो. त्यामुळे इथून तुम्ही बुलिश कन्फर्मेशन घेऊन बाईंगसाठी ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर जेव्हा ही छोटी मूव्हिंग ॲव्हरेज या मोठ्या मूव्हिंग ॲव्हरेजला वरून खालच्या बाजूला क्रॉस करते त्याला डेड क्रॉस बोललं जातं आणि हा बेरिश सिग्नल असतो. त्यामुळे इथून तुम्ही बेरिश पॅटर्नच्या कन्फर्मेशनवरती शॉर्ट करू शकता. ही सुद्धा ट्रेड करण्याची खूप चांगली पद्धत आहे. फक्त क्रॉसओव्हरनंतर तुम्ही प्राइस ॲक्शनचे सुद्धा कन्फर्मेशन घेतले पाहिजे. तर हे झालं लाँग टर्म ट्रेडिंग. आता आपण इंट्राडे ट्रेडिंगविषयी बघणार आहोत. इथे आपण 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे कारण इंट्राडेमध्ये आपण फक्त 5 आणि 15 मिनिट टाईम फ्रेमचाच वापर करतो. आता यामध्ये आपण 2 EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज ॲड करणार आहोत. EMAच का तुम्ही म्हणाल SMA का नाही? कारण EMA ही फास्ट मूव्हिंग लाईन असते आणि तिच्यामध्ये रिसेंट प्राईजला जास्त वेटेज दिलेलं असतं. त्यामुळे ती SMAपेक्षा जास्त ॲक्युरेट सिग्नल देते. त्यामुळे इथे आपण 2 EMA ॲड करणार आहोत. आता बाय डिफॉल्ट या दोघांची पण लेंथ 9 आहे. आता यातील एकाची लेंथ आपण चेंज करून 50 करूया आणि तुम्हाला समजण्यासाठी याचा कलरसुद्धा चेंज करूया. ओके तर ठीक आहे. 9 EMA ही 9 कॅन्डलची मूव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे आणि 50 EMA ही 50 कॅन्डलची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर आता जेव्हा आपण या EMA लाईनवरच्या किंवा खालच्या बाजूला ट्रेंडिंग असतील त्यावेळी आपल्याला तिथे बुलिश किंवा बेरिश सिग्नल बघून ट्रेडमध्ये एंटर करायचं आहे. ज्यावेळी EMA साईडवेज असेल म्हणजे असा फ्लॅट असेल त्यावेळी आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. EMA हा कोणत्या तरी एका बाजूला असा ट्रेंडिंग असला पाहिजे आणि याचा अँगल हा कमीत कमी 30 डिग्रीपेक्षा जास्त असला पाहिजे. आता ज्यावेळी EMA समजा वरच्या बाजूला ट्रेंडिंग आहे त्यावेळी जेव्हा जेव्हा प्राईस EMAच्या जवळ येईल आणि बुलिश कॅन्डल बनवेल त्यावेळी तुम्ही बुलिश कॅन्डलच्या वरती कॅन्डल लोचा स्टॉप लॉस घेऊन बाय करू शकता आणि टार्गेट तुमचं 1:2चं राहील किंवा इथे तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉससुद्धा वापरू शकता. आणि आता ज्यावेळी EMA खालच्या बाजूला ट्रेंडिंग असेल त्यावेळी जेव्हा जेव्हा प्राईस EMAच्या जवळ येईल आणि बेरिश कॅन्डल बनवेल तेव्हा तिथून तुम्ही बेरिश कॅन्डलच्या खाली कॅन्डल हायचं स्टॉप लॉस घेऊन शॉर्ट करू शकता आणि टार्गेट सेम 1:2चं राहील किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर तुम्ही करू शकता. आता याचे आपण काही उदाहरण बघूया. आता इथे बघा इथे EMA वरच्या बाजूला ट्रेंडिंग आहे आणि इथे ही EMA वरती बुलिश कॅन्डल बनलेली आहे. मग इथे तुम्ही या बुलिश कॅन्डलच्या वरती बाय करू शकता आणि या कॅन्डल लोचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट बघा इथून इझिली 1:2चं मिळालेलं आहे. त्यानंतर आता इथे सुद्धा ही EMA वरती बुलिश कॅन्डल बनलेले आहे. इथे या कॅन्डल हायच्या वरती तुम्ही एंटर करू शकता आणि इथे पण तुम्हाला इझिली 1:2चं टार्गेट मिळालेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा इथे EMA खालच्या बाजूला ट्रेंडिंग झालेला आहे आणि इथे बघा प्राईस इथे EMA वरती आलेले आहे आणि इथे आपल्याला ही बेरिश कॅन्डल दिसत आहे. त्यामुळे तुम्ही या बेरिश कॅन्डलच्या खाली एंटर करू शकता आणि कॅन्डल हायचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट तुम्हाला इथे 1:2चं इझिली मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही EMAला ट्रेड करू शकता. ही ट्रेड करण्याची सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे कारण याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस खूपच छोटा असतो त्यामुळे आपल्याला जास्त लॉस होत नाही. त्यामुळे याची ॲक्युरेसी लेवल जास्त आहे. फक्त यामध्ये EMA हा ट्रेंडिंग असला पाहिजे एवढं लक्षात असू द्या. आता यामध्ये मी 9 आणि 15 EMAचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. सेम तुम्ही 7 आणि 21 EMAचं कॉम्बिनेशनसुद्धा वापरू शकता. त्याचेसुद्धा रिझल्ट चांगले आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा आणि जो तुम्हाला योग्य वाटत असेल त्याचा तुम्ही वापर करा. मी पर्सनली इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा एकच 9 आणि 15 EMA इंडिकेटरचा वापर करतो. दुसऱ्या कोणत्याही इंडिकेटरवरती मी ट्रेड घेत नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी आपण दुसरे इंडिकेटरसुद्धा पाहणार आहोत. तर चला आज आपण इथे थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.